नमस्कार. मराठवाडा नेता फेसबुक लाईव्ह मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण नवरात्री निमित्त दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती अशा वेगवेगळ्या महिलांचा भूमिकेतनं आपण आशाताई भिसेंची घेतली, अक्काची मुलाखत घेतली, नंतर आपण वेगवेगळ्या महिलांच्या मध्ये ज्याचं सूर्यकांता पाटलांची परवा मुलाखत घेतली. अशा अनेक महिलांच्या मुलाखती घेतल्या आणि आज आपण ज्यांना भेटणार आहोत, ज्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की ज्या निलंगेकर कुटुंबियातील एक माहेरकडूनही राजकीय आणि उद्योगाचा वारसा, एक वेल क्वालिफाईड, वेल स्टडीड असलेल्या, ज्यांनी आपल्या मिस्टरांचं म्हणजे अशोकराव पाटील निलंगेकरांचं जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद, उपाध्यक्षपद, सभापतीपद, साखर कारखान्याचे चेअरमन हा सगळा जवळून अनुभव घेतलेला आणि यशोमती ठाकूर या एकदम जवळच्या नातेवाईक, तर अशा संगीताताई अशोकराव पाटील निलंगेकर यांना आपण भेटत आहोत. नमस्कार ताई. नमस्कार. मी आपणाला प्रश्न विचारू इच्छितो की आपण कॅमेऱ्या पुढे किंवा मीडिया पुढे पहिल्यांदा म्हणजे आज येत आहात, तर मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या किंवा सगळ्या लोकांना आपलं शालेय जीवन, आपली माहेरचं राजकारण, औद्योगिक ही सगळी माहिती थोडक्यात द्यावी. सर्वप्रथम मी आदरणीय दादासाहेबांना अभिवादन करून आणि नवरात्र महोत्सव चालू आहे त्याच्यासाठी सगळ्यांना मी विश करून ही इंटरव्ह्यू चालू करतात. मी बेसिकली मी नाशिकची माझं शिक्षण कॉलेजिंग सगळं तिथेच झालं आहे नाशिकला. माझी फॅमिली ही बिझनेसमॅन फॅमिली. आम्ही माझे वडील हे कन्स्ट्रक्शन, लँड डेव्हलपिंग आणि इन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये. शिक्षण माझं पूर्ण नाशिकमध्येच झालं आहे. कॉलेज माझं नाशिकमध्ये झालं आहे. मी LLB केलं आहे, BCom LLB केलं आहे. आणि BCom याच्यामुळे की टार्गेट असं होतं की पुढे जाऊन बिझनेसमध्ये जायचं आणि LLB म्हणून की कायद्याचं ज्ञान राहावं त्यावेळी, ह्याच्यामुळे मी LLB केलं. नंतर मग लग्न झालं, सगळ्यांसारखं लग्न होऊन मी निलंगेकरांच्या घरी आलंय. हे राजकीय वातावरण मी पहिल्यांदाच अनुभवलं. घरी म्हणजे सकाळी 7 वाजता कोणी घरी येतं आणि तुम्ही त्यांना एंटरटेन करतात, हे पहिल्यांदाच मला बघण्यात आलं. आणि तिथूनच माझं राजकारण म्हणण्यापेक्षा राजकीय समाजकारण काय असतं हे मी करायचं कसं हे शिकले. मी 1990 मी निलंगेला आले. निलंगेला आल्यानंतर त्यावेळी दादा MPCC प्रेसिडेंट होते आणि घरी रोज सकाळी 7:30 पासनं कार्यकर्त्यांची रांग असायची दादांना भेटायला. दादा नाश्ता करत, जेवण करत त्यांच्याशी बोलायचे, गप्पा मारायचे, प्रत्येकांच्या समस्या सोडवायचे. मला कळत नव्हतं पण समजत होतं की हे काहीतरी एक वेगळ्या प्रकारचं समाजकारण आहे. आणि ऐकत बोलत हळूहळू थोडंसं त्याच्याबरोबर शिकत गेले मी हे. आणि तेच पुढे जाऊन समाजकार्याच्या म्हणजे LLB केल्यामुळे, समाजकारण करायची आवड असल्यामुळे आता ते मला उपयोगी येते. आता तुम्ही म्हणजे भैया म्हणजे आपले मिस्टर साखर कारखान्याचे चेअरमन होते, जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते, पंचायत समितीचे सभापती होते. तर त्या काळात लोक बद्दल तुम्हाला काय वाटायचं? लोक भेटायला यायचे, भैयाचं काम करण्याची पद्धत वगैरे याबद्दल तुम्हाला काय वाटायचं? भैयासाहेब हे ॲक्च्युली VGTI मधनं इंजिनिअरिंग केलेले आहेत. त्या काळात VGTI मधनं इंजिनिअरिंग करणं म्हणजे इट वॉज लाईक तुम्ही फार मोठी गोष्ट होती. इथे येऊन जेव्हा त्यांनी दादांबरोबर लोकांना भेटणं, राजकारण करणं, दादांबरोबर शिकलेत ते की कुठल्या गावातला कुठला कार्यकर्ता महत्त्वाचा आहे, कुठल्या लोकांशी कसं बोललं पाहिजे, हे जेव्हा दादांकडनं ते शिकत होते आणि राजकारण करत होते. राजकारण म्हणणार नाही मी तेव्हा,
हे त्यांचे राजकारणाचे धडे चालले होते त्या वेळात. ते 93 मध्ये त्या वेळात जिल्हा परिषदला पहिल्यांदा उभे टाकलेत आणि निवडून आलेत. मार्जिन छोटी होती, पण सगळ्यात अवघड जो मतदारसंघ होता, शेडोळ मतदारसंघ, त्या मतदारसंघातनं दादांनी त्यांना निवडणुकीला उभं केले होते. त्यावेळी आमचं एकत्र कुटुंब होतं. सगळ्यांनी दिलीप भाऊंपासून सगळ्यांनी प्रचार केला त्यावेळी आणि हे निवडून आले. हा माझा पहिला एक्सपिरियन्स म्हणू शकतात की निवडणूक ही कशी लढली पाहिजे. त्याच्यानंतरच मग बाकीचे इलेक्शन लढायचं कसं आणि त्यात कुठल्या कार्यकर्त्यांना भेटायचं, कसं भेटायचं, कसं लोकांशी संपर्क साधायचा, हे तिथून सुरुवात झाली. तुम्ही ह्यांच्या राजकारणाबद्दल बोलाल तर ह्यांनी पहिलेच ठरवलेलं होतं की त्यांना करिअर हे राजकारणात करायचं आहे. त्यात दादांनी त्यांनी तर MPSCची प्री क्वालिफाय केले होते, पण दादांनी तेव्हा सांगितलं की आपल्यासारख्या लोकांनी जर MPSC वगैरे केलं तर मग बाकीच्यांनी काय करायचं, म्हणून मग त्यांनी ते सोडून तिकडे राजकारणात आलेत. मग हळूहळू ते शिकत गेले आणि मी पण त्यांच्याबरोबर राजकारणात ते शिकत गेली. हा असा माझा त्यावेळेचा प्रवास आहे. आपण म्हणजे जाहीर सभा, बैठका, जनसंपर्क असा कधी तुम्हाला म्हणजे अभियानामध्ये कधी सहभागी झालात का? खरं तर मी जनसंपर्कामध्ये मी कधी डिरेक्टली कधी आलेच नाही. तुम्हाला माहीतच असेल, दादांचं जेव्हा आमच्या फॅमिलीमध्ये एक डिवाइड झाल्यानंतर त्याच्या अगोदर मी प्रचारात जायची, पण प्रचार कसा करतात मी ऑब्झर्वंट होती. म्हणजे मी अरुपाताईंबरोबर जायची प्रचारात. आम्ही त्यावेळेत आपलं मतदारसंघ हा किल्लारी वगैरे तो भाग होता, त्यावेळेत मी तिकडे गेलेली आहे. मी फक्त एक ऑब्झर्वंट म्हणून जायची, ऍक्टिव्हली कधीच इन्व्हॉल्व्ह झाली नाही. पण जेव्हा आमच्या फॅमिलीमध्ये डिवाइड आला त्यावेळी दादांनी मला बोलवलं आणि सांगितलं की आता इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही हे सगळं बघायचं आहे. आणि मग त्यावेळेची जे काही बघितलं, ऑब्झर्व केलं, जे काही गोष्टी मी तेव्हा शिकलेली त्या मला नंतर उपयोगी पडल्यात. मग या उपयोगी पडल्या म्हणत असताना तुम्ही इथं शैक्षणिक एक विघ्नहर्ता चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन करून आपण शिक्षण क्षेत्रामध्ये नेमकं काय काय सुरू केलेलं आहे? इथे CBSE स्कूल आहे माझं, बाय द नेम ऑफ ऑर्किड अकॅडमी. नंतर आमचं एक महाराष्ट्र शिक्षण समिती अंतर्गत स्टेट बोर्ड स्कूल आहे, ज्युनियर कॉलेज आहे, सिनियर कॉलेज आहे. रिसेंटली आम्हाला नर्सिंग कॉलेजची परमिशन मिळाली आहे आणि हे सगळं आम्ही विघ्नहर्ता प्रतिष्ठान अंतर्गत चालवतो. हे जेव्हा मला वाटतं 2021 मध्ये दादा रेव्हेन्यू मिनिस्टर, मला वाटतं त्यांनी रिझाईन केलं होतं. त्यानंतर मग मी इथे जेव्हा होते तेव्हा मला एक लक्षात आलं की चर्चेतनं दादांशी बोलत असताना चर्चेतनं लक्षात आलं की आपल्याला एक इंग्लिश मीडियम सेक्शन एक वेगळं चालू करणं गरजेचं आहे. कारण मराठवाड्यातल्या बऱ्याचशा पालकांशी जेव्हा मी चर्चा करायची तर ही गोष्ट मला कडाक्षाने जाणवली होती. आणि त्याच्यामुळे मग दादांनी त्यावेळी मला सांगितलं की आपण हे स्कूल चालू करू. सुरुवात माझी CBSE स्कूलपासून झाली आणि आता आमच्याकडे ह्या सगळे हे आहेत, सिनियर कॉलेजपर्यंत कॉलेज चालवते मी त्या. त्याच्यामध्ये भविष्यात त्याचा विस्तार मला कळलं की आपण स्पोर्ट अकॅडमी पण काढणार आहात. तर नेमकं आपल्या संकल्पना किंवा आपली ब्ल्यू प्रिंट नेमकी काय आहे? ही प्रेरणा मला अशी आली की मागे असंच प्रचारातच फिरत होते मी. प्रचारात जाताना एक आपली शिरूर आनंदपाळची एक कन्या जी जिल्हा परिषद स्कूलमधनं शिकलेली, तिला इंडोनेशियाला फेन्सिंगसाठी आमंत्रण आलं होतं आणि तिला फायनान्शियली बरोबर नव्हती आणि त्यांना ते जायचं होतं. कोइन्सिडेंटली मी तिथे प्रचारात असताना मला त्यांची भेट झाली आणि मग त्यांची ती व्यवस्था झाली. पण नंतर लक्षात आलं की जर जिल्हा परिषदची मुलगी फेन्सिंगला तुम्ही इंडोनेशियाकडनं तुम्हाला जर आमंत्रण येतं तर असं किती टॅलेंट लपलेलं आपल्या मतदारसंघात आणि ह्यांना कुठेतरी प्लॅटफॉर्म दिला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातनं आम्ही ही स्पोर्ट्स अकॅडमीची योजना केली आहे. तर यामध्ये नेमकं
खेळाचं मैदान, प्रशिक्षण, कोच, म्हणजे नेमकं खेळामध्ये काय काय असं नियोजित आपल्या विचारात आहे? आपण त्यांना असल्या होतकरू आणि टॅलेंटेड मुलांना जमेन तितका इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म द्यायचा प्रयत्न करू. आणि मराठवाड्यात तसं म्हटलं तर आता गव्हर्नमेंट बरेच काही करतायत स्पोर्ट्समॅनसाठी, पण ते खालीपर्यंत पुरे पोहोचत नाही आणि जे पोहोचतं ते पुरे पडत नाही. मग त्याच्यासाठी म्हणून तुम्हाला जेवढी मदत करता येईल किंवा आमच्या विघ्नहर्ता प्रतिष्ठानकडनं जी मदत करता येईल ती आम्ही त्यांना करणार आहोत. लोक असं म्हणतात की निलंगेकर वर्सेस निलंगेकर ही लुटूपुटूची लढाई आहे, लोकांना वेड्यात काढलं जातंय. तर नेमकं तुम्ही फील्डवर आहात आणि कुठलाही मनुष्य किंवा एक स्त्री आपल्या पतीचा पराभव हा सहजासहजी पचवू शकत नाही किंवा हे ऍक्सेप्ट करू शकत नाही. मग तुम्ही हाऊ कॅन म्हणजे हे तुम्ही सगळं कसं काय म्हणजे सहन करता किंवा काय? स्पोर्ट्समॅन म्हटलं किंवा गेम म्हटला की तुम्हाला दोन्ही गोष्टी एक्सेप्ट कराव्या लागतात. तुम्ही तुमचं 100% द्यायचं असतं. लॉस और गेन हा शेवटी शेवटचा भाग असतो. ह्या लढाई म्हणण्यापेक्षा हे जे काही तुम्ही जो आज प्रश्न विचारला, म्हणजे आय एम व्हेरी हॅपी की तुम्ही हा प्रश्न ओपनली येऊन हा विचारला, कारण ह्याची बरीच कुजबूज चर्चा ऐकण्यात येते. आणि आज मला चांगला प्लॅटफॉर्म मिळालाय की ह्या प्लॅटफॉर्मवर मी हे क्लिअरली सांगू शकते. फॅमिली म्हणून आम्ही एकत्र आहोत, फॅमिली म्हणून आम्ही एकमेकांसाठी आहोत, पण ही विचारांची लढाई आहे, ही तत्वांची लढाई आहे. आणि ह्या तत्वांच्या लढाईमध्ये जे दादांचे संस्कार झालेत आमच्यावर, जे मी ह्या फॅमिलीमध्ये आले तेव्हा माझं वय 19-20 इयर्सचं होतं. मी आज एवढी प्रकर्षाने त्या तत्वांवर ठाम आहे, तर बाकीचे मेंबर्स तेवढेच ठाम असतील. आणि त्या लढाईसाठी आम्ही, त्या तत्वांच्या लढाईसाठी आम्ही वेगळे आहोत. त्यांची लढाई, त्यांचे तत्व वेगळे आहेत, आमची तत्व वेगळी आहेत. आणि ही विचारांची लढाई आहे. ही तुम्ही फॅमिलीचं स्वरूप देऊ शकत नाहीत त्यांना. जिथे फॅमिली फंक्शन्स असतात तिथे आम्ही एकत्र असतो, पण हे जेव्हा तुम्ही तत्वांच्या लढाईला येतात, आमची विचारसरणी वेगळी आहे. दादांनी एवढे वर्ष राजकारण केलं, त्यांनी काँग्रेस कधीच सोडलं नाही. दादांनी कायम हेच म्हणाले की तुमचे संस्कार हे तुमची पर्सनॅलिटी बनवतं. तुम्ही आज दादांना अख्ख्या महाराष्ट्रात आणि भारतात ओळखलं जातं कारण त्यांच्या तत्वांची लढाई, त्यांची संस्कार आणि त्यांची तत्व, आणि तीच तत्व पुढे घेऊन जायचा आमचा मानस आहे. तर एकंदरीत आता साखर कारखाने म्हणजे एक आपल्यावर ठीक आहे की आपल्याला काही तांत्रिक अडचणीमुळं बँकांनी लोन दिलं नाही किंवा ऊसाची उपलब्धता यामुळं आपली साखर कारखानदारी लॉस मध्ये गेली. तुम्हाला पुन्हा मी ओपनली प्रश्न विचारतो की शेवटी कसं असतं, भाऊ भाऊ सासर माहेर म्हणतात का आमच्या भावाला मला दिलं मी बी पैसा आणायचा का? मग तुम्हाला असं का वाटलं नाही की आपला हा साखर कारखाना आपण आपल्या भावाच्या किंवा आपल्या ठाकूरताई यशोमती ठाकूर यांच्या कोणाकडनं तरी भैयानाच घेऊन द्यावा किंवा त्यांना द्यावा आणि आपण चालवावा, असं तुम्हाला वाटलं नाही का? हा प्रश्न खरंच ट्रिकी विचारलात तुम्ही. पण एक तर साखर कारखाना हा सक्सेसफुली चालवला गेला होता 15 वर्ष. जेव्हापासून तो बांधणीच्या वेळेपासून तर नंतरचे 2 टर्म इलेक्शन झाले तोपर्यंत टेक्निकल कारणांमुळे, काही लोन न मिळाल्यामुळे, ऊसाची कमतरता असल्यामुळे, MSE बँकेंनी जे सॉफ्ट लोन प्रॉमिस केलं होतं ते वेळेवर न मिळाल्यामुळे कारखाना आमचा लॉसमध्ये गेला. प्रयत्न आम्ही केले होते, दादासाहेबांनी, त्यावेळेस दादासाहेब पण होते, दादासाहेबांनी पण प्रयत्न केले होते, आम्ही कोर्ट केलं होतं. काही तांत्रिक कारणांमुळे ते राहून गेलं आणि पैसा बाहेरून आणून कारखाना चालवण्यापेक्षा आम्ही
मतदारसंघातलंच आम्ही सगळे सभासद वगैरे एकत्र येऊन कारखाना चालू करणार होतो. पण काही कारणांमुळे आणि काही तांत्रिक कारणामुळे तो कारखाना चालू करता आला नाही. फाईन. पण पुढे इथेच थांबत नाही. पुढे आणखीन बरंच काही आहे. पुढे बघूया. 2 विधानसभा निवडणुकीला भैया साहेबांच्या तुम्ही म्हणजे डोअर टू डोअर जाणं, सभेची तयारी करणं किंवा मॅनेजमेंट, कार्यकर्त्यांची व्यूहरचना, बूथची व्यूहरचना, या सगळ्यामध्ये तुम्ही सक्रिय होतात किंवा ब्ल्यू प्रिंट वॉर रूमचे तुम्ही प्रमुख होतात, की ज्याच्यामध्ये कुठं सभा, कशी सभा, महिलांची विंग कुठे जाणार, युवकाची विंग कुणीकडे जाणार. मग हे असताना तुम्हाला जे चित्र घडत होतं की आता आपण कमी पडतो, आपल्याला रसद कमी पडतो. सीट्स लागल्यात, पण सगळीकडेच घडलं. आमची सीट काही फार मतांनी गेलेली नाहीये. 30,000 मतं आहेत आणि तो ॲव्हरेज सेम आहे. 2014चा आणि 2019चा हा ॲव्हरेज काय 5,000चा डिफरन्स आहे, जास्त काही नाही आहे. म्हणजे याचा अर्थ की मी त्याच्यातनं जे शिकते की आमचा जो आमच्या बरोबरीचे जे आमचे मतदार म्हणा, ते थ्रू आउट राहिलेले आहेत त्याच्यात, ते अफेक्टेड नाही आहेत. आणि आजही ह्या क्षणाला माझा विश्वास आहे की दादांचे विचार आणि ह्यांचं काही काम आणि आमचे जे कॉन्टॅक्ट मतदारसंघात आहेत त्याच्याने ती लोक आमच्याबरोबर राहतील. थोडंसं आहे त्याच्यात आम्ही बदल करू पुढे. आता काही जण म्हणतात दादांचे खरे वारसदार स्वतः म्हणतात, लोक म्हणतात की संभाजी भैया आहेत. मग तुम्ही किंवा अशोक भैया ह्याविषयी काहीच बोलत नाही, त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? वारसदार आता याला काय प्रूफ करायचं तुम्ही मला सांगा. हे मतदारसंघ मला वाटतं निलंगा मतदारसंघच प्रूफ करणारे काय आहे काय नाही ते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ते सांगतील की कोण आहे कोण नाही. आणि पुढच्या दृष्टिकोनातनं मला वाटतं हे वारसदारांपेक्षा आयडिओलॉजीचं हे जास्त आहे. आणि प्रत्येक गावामध्ये जेव्हा जेव्हा आम्ही जात असतो तिथे बोलतात लोक, सांगतात की ठीक आहे, मागे झालं ते झालं, आता पुढे आपण आम्ही तुमच्या बरोबर आहोत वगैरे. आणि आयडिओलॉजीचं युद्ध असल्यामुळे ही आयडिओलॉजी आहे, युद्ध नाही म्हणणार मी, ही आयडिओलॉजी आहे. ही कुठल्याही परिस्थितीत ही आयडिओलॉजी पुढे घेऊन जायची आहे. मग त्याच्यासाठी तुम्ही वारस आहात न आहात हे काळ आणि वेळ ठरवणार आहे. आता तुम्ही म्हटलात की सत्ताधाऱ्याच्या विरोधात लढणं थोडं कठीण असतं. त्यांची अख्खा खासदार भैया 2 टर्म आमदार मंत्री, आता त्यांनी एक साखर कारखाना पण चालवायला घेतलेला आहे. ते डे बाय डे स्ट्रॉंग होत आहेत, त्यांचा एक संपर्क वाढत आहे. मग याला तुम्ही संपर्क वाढवण्यासाठी तुम्ही काही ब्ल्यू प्रिंट, काही नियोजन केलेलं आहे का? होय. परत एक तुमच्या ह्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की नियोजन आहे. आम्ही त्यानिमित्त आता जे अशोक पाटील मित्रमंडळाचं परत स्थापना चालू झाली आहे. आम्ही युथला एकत्र आणण्याचा प्रयत्न, कारण मागच्या इलेक्शनमध्ये आमच्या एक लक्षात आलं होतं की युथ कुठेतरी राहून जात आहे. काँग्रेसमध्ये थोडंसं कसं व्हायला लागलंय की जे ग्रोनअप्स आहेत, जे म्हणजे 50शीचे जे मंडळी आहे ती युथला पुढे येऊ देत नाही, तर त्यांना प्लॅटफॉर्म देणं गरजेचं होतं. आणि मग ते युथचं संघटीकरण करणं चालू झालेलं आहे. बचत गटाच्या महिलांशी संपर्क करतोय आम्ही, त्यांच्यासाठी काही करता येईल का ते केलं जात आहे. गावागावातनं महिलांशी बोललं जात आहे आमचं. बघू आता त्याच्यातनं आणि पुढे काय होईल, त्याच्यात अजून वेळ आहे, 9 महिने आहेत आणि पुढे काय होतं बघूया त्याच्यात. आता मला बरेच जण म्हणतात की भैया हा भोळा माणूस आहे, म्हणजे लोक जे बोलतात ते भैया कपटी माणूस नाही, भैया निर्मळ मनाचे आहे. एखाद्यावर विश्वास ठेवला की खूप विश्वास ठेवतात, पण काही बिलकुल असं नो एक्सक्यूज आणि असं छडी घेऊन हेडमास्टर सारखं वागतात. आणि आता जसं युथ तुम्ही म्हणता, आता महिलांना 30% चाललेलं आहे, तर ट्रायल म्हणून
जर निलंगेकरांनी आपल्याला काँग्रेसकडून लढा म्हटले तर भैयासाहेब तुम्हाला परवानगी देतील का आणि तुमची इच्छा आहे का? अगेन ट्रिकी क्वेश्चन. हम्म. पण तरी इलेक्शन लढायचं न लढायचं हे पक्ष ठरवल्यानंतर हम्म. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे म्हणजे हे दादांचं स्वप्न होतं आणि अख्ख्या मतदारसंघाला माहिती आहे हम्म. की अशोक पाटलांनी आमदार व्हावं. प्रयत्न तीच राहणार आहेत. हम्म. सगळे आमचं जे आता सध्या जे संघटीकरण करणं चाललं आहे किंवा लोकांशी संपर्क चालला आहे आम्ही त्याच याच्यावर करणार आहोत. राहिलं मला तिकीट मिळायचं किंवा मी इलेक्शन लढायचं, गव्हर्नमेंटनेच डिक्लेअर केलेलं आहे की 30% आरक्षण आहे, पण ते 2024 मध्ये. सो आय हॅव टू वेट. इट इज ओनली अशोक पाटील. आता आपली मुलगी एकच मुलगी हम्म. समृद्धी, जी. तर एका बाजूला समृद्धी, दुसऱ्या बाजूला आपली संस्था ही विघ्नहर्ता. मग भैयाचं विघ्न काय? भैयाचं म्हणजे अब्सोल्युटली आपलं पण हे कधी जाणार? म्हणजे तुम्ही परमेश्वरावर श्रद्धा ठेवता आणि दूरदृष्टी आहे, यू आर क्वालिफाईड आणि तुम्ही समाजाची नाडी ओळखता. तुम्ही मला अनेक जण, म्हणजे मी सांगतो आपली जरी आज पहिली भेट असली, मला अनेक जण म्हटले की तुम्ही एकदा ताईंना भेटा, ताईशी चर्चा करा. काय तुम्ही काल काय म्हटलं की बाबा भैया माझ्यावर रागावतील, माझा इंटरेस्ट कसकाय बद्दल तू आमच्या घरातला होतो काय, असं होऊ नये म्हणून मी टाळत होतो. पण मला असं वाटतं की तुम्ही महिला विंग 50% वोटर त्या महिला असताना तुम्ही महिला विंग साठी काय करताय किंवा युथ साठी तुम्ही आता समजा दया असेल किंवा मित्रमंडळ असेल तर महिलांसाठी भविष्यात गावागावात 1 बूथ 10 युथ म्हणतात तर 1 बूथ 10 वुमेन किंवा 10 लेडी अशी काही संकल्पना राबवणार का? हो, ही आयडियाच आहे अजूनही. आमचा आता सध्या सर्वे चाललाय त्या विषयावर. आम्ही महिलांशी संपर्क करणं चाललंय. ही आयडिया आहे पण अजून त्याच्यात काही फारसं आम्ही करू शकलो नाही आहे. हो, महिलांना मात्र मी एक झाले की मी जेव्हा जेव्हा गावागावाने जाते महिलांना भेटते, बऱ्याच सुशिक्षित महिला आहेत. म्हणजे मतदारसंघामध्ये कमीत कमी 12वी झालेल्या बऱ्याच महिला आहेत ज्यांना काहीतरी करायची इच्छा आहे पण त्यांना तो प्लॅटफॉर्म मिळत नाही आहे. आमचा प्रयत्न राहणार आहे की त्यांना तो प्लॅटफॉर्म द्यावा आणि त्यांना त्या गोष्टीमध्ये आवर्जून पुढे काढावं. सगळ्यात महत्वाचा प्रश्न की तुम्ही जेव्हा आलात इथं सुनबाई म्हणून, तेव्हा तुम्ही पाहिलं की साहेब कपडे घालताना बनियनमध्ये किंबहुना पॉन्ड्स पावडर वापरत होते. मी पाहिलंय की बदलामध्ये घ्या, काय रामेश्वरामध्ये घ्या, मग ते पावडर लावून बनियन शर्ट वगैरे हे सगळं करत असताना पब्लिक रिलेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि जेव्हा साहेब मंत्री होते तर उस्मानाबाद जिल्हा म्हणजे आत्ताचा धाराशिव जिल्हा होता, शेवटचा माणूस भेटेपर्यंत कोण आहे का, अजून कोणी आहे का, कोणाचं काही काम आहे का, आता ही दरी, असं माझं वैयक्तिक मत आहे की फार मोठी दरी निलंगेकर, म्हणजे नॉट टॉकिंग अबाउट देम ऑर यू, पण ही फार मोठी दरी. कारण कार्यकर्त्यांची काय अपेक्षा असते, गेल्यानंतर या बसा, तुम्ही सांगितलं चहा घ्या, कसं चाललंय, काय काम होतं, वडिलांची प्रकृती, हा बॅक म्हणजे ही पोकळी निर्माण झाली दादासाहेब गेल्यानंतर असं मला वाटतं. तर ही पोकळी भरून काढण्यासाठी तुम्ही भैयांना पुश करणं किंवा तुम्ही ही जबाबदारी काही घेणार का? आपण माझ्या घरी आलात आज, आपल्याला ती पोकळी भरलेली जाणवली नाही कुठे? मला जाणवली, पण कॉमन मॅन, एखादा मजूर असतो, एखादा गरीब असतो, एखादी महिला असते. ते आता तुम्ही म्हटल्यासारखं हे जरी नसलेत तर आलेल्या मंडळींना भेटणं करणं आणि बऱ्याच वेळा त्यांची काही कामं असली ते त्याचा फीडबॅक घेणं हे आम्ही करत असतो. माझ्याबरोबर माझी एक टीम आहे, ते मला हेल्प करतात त्याच्यामध्ये. आम्ही जेवढं करू शकतो, म्हणजे ते गव्हर्नमेंट ऑफिशियल्स असू देत किंवा त्यांचे पर्सनल कामं असू देत गावातली, किंवा बऱ्याच वेळा गावातली, म्हणजे दादांनी कधीही ऑफिशियल कामच नव्हती केली. काय होतं बऱ्याच वेळा की गावातली भांडणं जरी झाली तर ते इथे येतात, ती सुद्धा सोडवावी लागतात कधी कधी.
तर ते सुद्धा आम्ही इथे बसल्यानंतर करते. ते सगळ्याचा आम्ही पाठपुरावा करतो, त्यांच्याशी बोलतो आणि जेवढं होऊ शकेल तेवढं त्यांचं ते मिटवायचा कार्यक्रम करतो आम्ही. प्रशासकीय अधिकारी हे सत्ताधाऱ्याचे ऐकत असतात, कधी ओव्हर ऐकत असतात. मग तुम्हाला काय जाणवतंय की तुम्हाला कधी आपल्या ठाकूर मॅडमचा काही रेफरन्स द्यावा लागतोय का? कारण काही प्रशासकीय गेल्याचे खात्रीचे अधिकारी एक्स सीएम, एक्स चेअरमन, एक्स जनते अध्यक्ष आणि रुलिंग, तर ते रुलिंग बरोबर असतात. तर तुम्हाला कधी असं काही राग येणं की ह्या अधिकाऱ्याला म्हणजे नीट केलं पाहिजे, मागणी सांगून काम होत नाही, किंवा आपले कार्यकर्ते म्हणून खोटे गुन्हे होतात, दाखल केले जातात, असं काही घडतंय का? अजूनपर्यंत मला तसला अनुभव आलेला नाहीये. आणि बऱ्याच लोकांना माहिती की मी लॉ केलेली आहे, बऱ्यापैकी ज्ञान आहे लॉचं, तर मला तसा अजून अनुभव आलेला नाहीये. आपण आता थोड्या वेळापूर्वी म्हटलात की एक शैक्षणिक संकुल अशोका, एक घराचं नाव अशोका, पंपाचं नाव हे अशोका पंप, तर त्या ठिकाणी एज्युकेशन कॅम्पस करण्याचा आपला काही विचार आहे का, आणि ते कॅम्पस कसा असावा असं आपल्याला वाटतंय? कॅम्पस आता आमच्याकडे एवढे स्कूल्स कॉलेजेस आहेत, ते अकॉमोडेट करायला आम्हाला नवा कॅम्पस तयार करावाच लागणार आहे. आणि तिथे आम्ही सगळंच द्यायचं, ऑलराऊंड डेव्हलपमेंट जी असते एखाद्या मुलाची, ती म्हणजे KG पासनं PG पर्यंत. त्यात त्यांना स्कूलचे आता सध्या जे नव्या युनिव्हर्सिटीज इंडियामध्ये येत आहेत, त्यांच्यामध्ये त्यांना काउन्सिलिंग म्हणा, त्यांना त्याच्यात सगळं नो हाव देणं म्हणा, त्यांचे पर्सनल ग्रोथमध्ये काही प्रॉब्लेम्स येत असतील, हे सगळं एकाच रूफखाली व्हायला पाहिजे, हे माझं आयडिया आहे. आणि त्या आयडियाच्या अंतर्गत आम्ही एक नवं कॅम्पस तयार करतो आहे, जिथे तुम्ही स्पोर्ट्स पण असतील, मुलांची ऑलराऊंड डेव्हलपमेंट होईल, असा एक कॅम्पस द्यायचा प्रयत्न आहे. सध्याच देशाचं राजकारण, महाराष्ट्राचं राजकारण आयाराम गयाराम वाढत चाललेले आहेत. मध्येच ऐकायला मिळतंय की अशोक भैया बी BJP मध्ये जाणार आहेत. तर तुमचं काय मत आहे त्याविषयी? सध्या तर त्याचा काही विचार नाहीये. आणि कुठेही विचारांची कॉम्प्रोमाइज होणार नाहीये, वेर दादांचे संस्कार आणि विचारसरणी आहे तिथे. कारण इतकी वर्ष त्याच याच्यात काढल्यानंतर तुम्हाला दुसरीकडे कुठे जाऊन अकॉमोडेट करणं जरा अवघड होणार आहे. काँग्रेसची जे तुमच्यावर असलेले संस्कार आहेत हे खोडून काढणं अवघड आहे. तरी पण ह्या सगळ्या याच्यामध्ये चालताना थोडेफार कॉम्प्रोमाइज होतात. ते कॉम्प्रोमाइज त्या वेळेला बघितले जातील, पण ह्या क्षणाला तशी काही आयडियाज आमच्यामध्ये नाही. लोक जाणीवपूर्वक बुद्धिभेद करण्यासाठी किंवा मत डायव्हर्ट करण्यासाठी मग भैया येणार आहे तर आपण अगोदरच जाऊन जागा धरावी, असंही काही असू शकतंय का? ते नुसतं फक्त राजकारणात, मला वाटतं प्रत्येक फील्डमध्ये होतंय ते सध्या. प्रत्येक जण ऑपॉर्च्युनिस्ट राजकारण करतायत, संधी साधू. आणि ते संधी साधू राजकारणामध्ये जे खरोखर क्लीन आहेत त्यांचं नाव मलिन होत चाललंय. पण हा पण फेज निघून जाईल. हे फक्त आमचं घर किंवा आपला मराठवाडाच फेस करता असं नाहीये, अख्खा महाराष्ट्र फेस करताय आणि अख्खा भारत फेस करताय. सो त्याच्यासाठी आपल्याला थोडा वेळ तग धरावी लागणार आहे, ह्याच्यात पण बदल येणार आहे. आता शेवटी या मुलाखतीच्या माध्यमातून, नवरात्रीच्या माध्यमातून आणि निलंगेकर म्हणजे दादासाहेबांच्या सुनबाई, अशोकरावांच्या मिसेस आणि मतदारसंघाच्या ताई म्हणून तुम्ही लोकांना नवरात्री निमित्त आणि या मुलाखती निमित्तानं काय सांगू इच्छिता? सर्वप्रथम मी सगळ्यांना नवरात्री निमित्त विश करू शकते की नवरात्रीची शुभेच्छा. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पक्ष वगळता कुठला पण पक्ष, म्हणजे आपण पक्षाबद्दल त्याचा बोलायचं नाहीच ठरलेलं आहे, पण एक सतत विवेक बुद्धीने आजूबाजूला काय चाललंय ह्याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे.
प्रत्येकाने स्वतःला प्रश्न विचारले पाहिजे की हे अशीच सिच्युएशन त्यांना स्वतःसाठी आणि त्यांच्या फॅमिलीसाठी आणि त्यांच्या मुलांसाठी ही पाहिजे आहे का, आणि ती बरोबर आहे का, हे प्रत्येकाला उत्तर मिळणार आहे. आपल्याला पुढच्या तुमच्या मुलांसाठी तुम्हाला काय हवंय, तुमच्या मुलांसाठी म्हणा किंवा तुमच्या फॅमिलीसाठी म्हणून काय हवंय, असंच हे राजकारण म्हणा किंवा तुम्हाला आज ज्या काही मुलांना नोकऱ्या नाही आहेत, बऱ्याचशा मुलांची लग्न होत नाही, त्याची बऱ्याच वेळा कंप्लेन येते शेतकरी घराण्यात. मी तेव्हा फिरते तेव्हा की मुली खेड्यात यायला तयार नाही आहेत ह्या, आणि फॅमिलीज डिवाइड होत चालल्या आहेत. ह्या सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला हेच हवं आहे का, राजकारणासाठी सत्तेसाठी भांडणं, की तुम्हाला स्वतःच्या मुलांच्या किंवा नको त्या गोष्टीशी कॉम्प्रोमाइज करणं, किंवा स्वतःच्या मुलांसाठी तुम्हाला कसं जग हवं आहे. आणि ते जग आज ही वेळ आली की प्रत्येकाने विचार करून प्रश्न विचारून त्याची निर्मिती करावी, तर तुम्हाला उद्याचा वेगळा महाराष्ट्र, निलंगा आणि भारत दिसणार. धन्यवाद ताई. नावाप्रमाणे जीवनात, आयुष्यात संगीत हे खूप गरजेचं असतं, आणि संगीतानंतर आपण मुलीचं नाव ठेवलं समृद्धी. समृद्धी ही फक्त अशोकराव पाटील आणि संगीताताई पाटील यांची नाही, समृद्धी मतदारसंघाची, गरिबांची, कष्टकऱ्यांची, श्रमिकांची, 18 पगड जातीची आणि आर्य सगळे घर, हे आर्य समाजी संस्कारात वाढलेलं घर, आणि साहेबांचे परंपरा किंवा त्यांचं कार्य 18 पगड जातीच्या लोकांना घेऊन चालणारे. ज्या काळात बी फार्मसी कुठं नव्हतं, इथं झालं. इंजिनिअरिंग कॉलेज एका तालुका प्लेसवर झालं. तर त्यांच्या विचाराचा वारसा आणि विकास रथाला तुम्ही आणि भैया हे मिळून हा विकास गतिमान विकास म्हणजे फक्त सरकार तळे नाही, तर माणसाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आणि त्याच्या जीवनामध्ये एक सुखमय संगीत, आनंदमय संगीत आणि आपल्या कन्येच्या नावाप्रमाणे समृद्धी यावी, हीच मी आपणालाही शुभेच्छा देतो, अपेक्षा करतो. आणि आपण आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही मराठवाडा नेता फेसबुकला मुलाखत दिला. यूट्यूब आणि फेसबुकवर आम्ही हे प्रसारित करणार आहोत. पुनश्च एकदा आपलं मनपूर्वक आभार. धन्यवाद ताई. थँक्यू.